वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सॉरी. कशात सगळे मजेत ना? तर आत्ता वाजलेत 12 वाजायला 15 मिनटं, 11:15. तर 11:15च बोलतात ना, 11:45. आपण चाललो आता शिर्डीला. उद्या आहे गुरुपौर्णिमा, 10 जुलै गुरुपौर्णिमा आहे उद्या. आणि ऑब्व्हियसली गुरुपौर्णिमा आणल्यानंतर आपण जाणार आपल्या बाबांच्या दर्शनाला. मेन म्हणजे ते कधीच मी थांबू नाही शकत, कारण की त्यांची एवढी कृपा आहे. म्हणजे ठीक आहे, मला त्यांच्या इथं जाय म्हणजे मी नेहमी जातो. तर नेहमीप्रमाणे यावर्षी पण आपण चाललो आहे गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनाला, बाबांच्या दरबारात. तर आजची ट्रिप मी असणार आहे, मी, पार्थ, आजी, आम्ही तिघंच चाललो आहे. एकता येणार होती पण एकता नेमकं कॉलेजचं काम आहे उद्या, म्हणून एकता नाही येतं. पण मी, पार्थ, आजी आम्ही तिघं चाललो आहे. आणि गाडी पण मी आपली वॅगनरच घेऊन चाललो आहे. बलेनो काढायची आहे मला, पण थोडंसं काम तिथं अजून केलंच नाही मी म्हणजे मनावरतीच घेत नाही. पण आता घेईन मनावर, तिचं काम करून प्रयत्न करेन की ह्याच्या पुढची प्रत्येक ट्रिप आपण बलिनोमध्ये करू. आता ओके, आता आपण चालू वॅगनार घेऊन. 12 वाजत आलेत, तर 12 वाजता आपण इथून निघूयात. सकाळ सकाळ लवकर पोचून, गर्दी असणार एकतर तिथं. तर या आजी पण येते. तर गर्दी असणार एकतर तिथं. बघूया आता उद्या सगळी कसं काय होतं, मी नक्की दाखवतो तुम्हाला. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा यार, कमेंट करा. निघूयात आपण, दाखवतो मी वो. तो आपण आपली गाडी घेऊन द्या आजी, ठेव. लाईट गेलेली आली जस्ट. खूप शॉर्ट म्हणजे अचानक प्लॅन म्हणजे मी जाणारच होतो, माझं कन्फर्म होतं. पण आजी आणि पार्थचं अचानक कन्फर्म झालं. चला निघतो आपण, भेटतो आपण ऑन द वे. चल मावशी. मला आता आम्ही CNG भरायला, खूप मोठी लाईन आहे. झोपलाय पार्थ. तर गाईस आता आपण थांबलोय तर सुप्यात, दाखवतो तुम्हाला. चहा नाश्ता करायला थांबलोय आम्ही. हॅलो बोल. थांबलो मी सुप्यात. घेतलं आता मी खायला. परत आता गाडीपाशी निघू. आता इथून डायरेक्ट शिर्डी. हॅलो. आलो आता आपण पॅराडाईज म्हणून, म्हणजे मी मागच्या वेळेस पण आलो होतो इकडे. तिकडे आता चेक इन केले परत. आवडती एकदम हे. मागच्या वेळेस पण फोटो काढला होता. हे असं पॅराडाईज इन म्हणून हे हॉटेल आहे, द पॅराडाईज इन. आपण शिर्डीमध्ये. हे भक्तनिवास आहे. एंट्री केल्या भक्तनिवास तिथं, भक्तनिवास येतं आणि इथून पुढे मंदिर आहे. फायनली आपण पोचतोय बाबांच्या दरबारी. तर पुढं मंदिर आहे. आपलं हॉटेल इथं मागच आहे, तिथं मी बुक केलं आहे. ते दत्त जाऊन राहू. आता फक्त आजीला मी मंदिर दाखवून आणतोय. खंडोबा मंदिर, की जिथं फर्स्ट टाइम बाबांना आवाज दिला होता. इथं फर्स्ट टाइम. मग इथून त्यांचं आऊ साई म्हणून असा आवाज दिला होता. त्यानंतर त्यांचं नाव साईबाबा असं पडलं, आऊ साई. हे पुढे इथून मंदिर आहे. आणि गाववाल्यांना, हे जे इथले गाववाले आहेत ना शिर्डीवाले, त्यांना लगेच एंट्री आहे गाववाले. गुड मॉर्निंग फ्रेंड्स नाही, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रात्री म्हणजे रात्री नाही, सकाळी 5:30 का 6 इथं. 5:30ला पोचलो इथे. आणि खूप थकलो होतो, म्हणून डायरेक्ट आम्ही सगळे झोपलो. तर आता एकता, पार्थ आणि आजीने आवरले. पार्थ आणि आजी गेले होते दर्शनाला.
माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःखही हरेल सर्व त्याचे. तर इथून सरळ गेलो ना की मंदिर आहे इथून, तर ते गेले दर्शनाला. तर माझं चालू आहे वर्क फ्रॉम होम. आता काम आपलं झाल्यानंतर आपण पण जाऊ डायरेक्ट बाबांच्या दर्शनाला. सकाळी मी ब्लॉग शूट नाही करू शकलो कारण की सकाळी खूप थकलो होतो. म्हणजे झोपलो मी ते, पर मला 2-3 फोन पण आले, मी ते फोन पण नाही उचलू शकलो. म्हणजे मी झोपेत एवढं होतो की मला ते फोन पण कळले नाही की फोन आले. तर भेटूच आपण डायरेक्ट आता थोड्या वेळात दर्शनाला जाताना. तोपर्यंत मी मला काम उरकून घेतो जे आपलं काम चालू होते. ओकेस, बाय बाय. आत्ता दर्शन करून सगळं घेऊन. कसं झालं पार तुझं दर्शन? 10 वाजता सकाळी गेला होतास? आम्ही 10 वाजता गेलेलो, दर्शन चांगलं झालं आमचं. पण एवढी गर्दी होती ना, सांगायचं नाही. खरंच खूप गर्दी. म्हणजे 10 वाजता गेलेत आणि आत्ता वाजलेत बघा 3:56. आत्ता 5 मिनिटांपूर्वी आलेत. कारण की गर्दीच एवढी आहे आज मंदिरात, गर्दीच एवढी आहे. आपण आता थोड्या वेळ चाललो दर्शनाला. मी दाखवतो तुम्हाला माझा एक्सपिरियन्स किती वेळ लागतो. कारण मागच्या वेळेस मला 7 तास लागले होते. आता बघत किती वेळ लागतो. ओम साई ओम ओम साई. जेवण आता पनीर टिक्का. आजीला कसं वाटलं एवढ्या वेळ लाईनीत थांबून? आपण निघालो दर्शनाला. आजी पार्सल तर झालेलं आहे. आता आपण जाऊ दर्शन करून येऊ लावून. आता वाजलेत 7:30. आपण दर्शन करून येऊयात लगेच. आता मी शिर्डी बस स्टॉपला. इथे पास भेटतो, तो पास बघू भेटतो का आता आपण इथं विकत बघूयात. दिसत असेल तर आतमध्ये लाइटिंग बघा कशी केली मंदिरात, मस्त. वाव. हे तुम्ही इथं पास काढू शकता असं. पकड. झालं आहे, आम्ही पास घेतलेला आहे आता पार्थ. आणि मी चाललो आहे दर्शनाला. डायरेक्ट आता दर्शनाला जाऊ. तुम्हाला बाहेर मी कळवतो. आता आम्हाला कंप्लीट 2 ते 2.5 तास लागले. पार्थनी परत सेकंड टाइम दर्शन केलं, पण खूप सुंदर दर्शन झालं एकदम. आता ते सभामंडप आहे म्हणजे इथे प्रोग्राम चालू असतात 3 दिवस आता ना, 9, 10, 11 गुरुपौर्णिमेनिमित्त. आता मी निघतो परत आपल्या हॉटेलकडे. खूप गर्दी आहे, खूप. निघतो आता आम्ही घरी जाण्यासाठी परत पुण्यात. ब्लॉग इथपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. बाय.